गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्रीमन महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां अभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भरतकुलभाग्यकलिके भावरसानंद परिणतः सारे जगत अखिल मोहन केले। जय जय रंगादिदेवता देवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। राम हो जय राम 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 हो जय राम जय राम राम हो जय राम जय राम राम हो जय राम। पतित पावन पावन पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा राम हो जय राम जय राम राम जय राम राम जय राम जय राम जय राम नाथा हो दीननाथ 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 नाथ हो दीननाथ दीननाथ तुमचे चरणी राहो माथा तुमचे चरणी राहो माथा राम हो जय राम जय राम राम हो जय राम राम हो जय राम। बंधु हो दीन बंधु दीन बंधु बंधु हो दीन बंधु दीन बंधु बंधु हो दीन बंधु। रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास रामदास दास
करुणा सिंधू रामा हो जय राम जय रामा रामा हो जय रामा जय रामा कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य ब्रह्म चैतन्य ब्रह्म चैतन्य ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया अमृत पाजुने राम नामाचे नामाचे राम नामाचे नामाचे राम नामाचे अमृत पाजुनी राम नामाचे अमृत पाजुनी धरिसे तू काया कीर्तनी भवभय जातील या कीर्तनी गुरुराया कीर्तनी गुरुराया कीर्तनी संतदास सुत गुरुचरणी रत संतदास सुत गुरुचरणी रत लागत से पाया कीर्तनी लागत से पाया कीर्तनी ये गुरुराया कीर्तनी ये गुरुराया कीर्तनी ये गुरुराया रघुपति राघव राजा पतित पावन सीता रघुपति राघव जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा
पतित पावन सीताराम राजा राम जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवर्षि नारद महाराज की श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर मंगलमूर्ति मो नाम गोड श्रीरामाचे 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 नाम गोड अमृत फिके झाले साजे अमृत फिके झाले साजे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे हो का उत्तम चांडाळ हो का उत्तम चांडाळ हो का उत्तम चांडाळ चांडाळ अधम खळा हुनी खळ अधम खळा हुनी खळ नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे राम नाम जपता वाचे राम नाम जपता वाचे राम नाम जपता वाचे पवित्रपणे तोची साचे पवित्रपणे तोची साचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्री एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम एका मुक्ती
जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांचे मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी जे जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 30 वर्षानंतर जन्माचं कीर्तन करायला योग आला. हा योगायोगच आहे. आजचा जो विषय आहे, कारण इतर गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा, कारण जन्माची वेळ साधायची म्हणून ज्यांचा अभंग घेतलाय ते एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजांचं काही गुण आहे लक्षात. ज्यांचा अधिकार काय आहे, त्या अधिकाराचं वर्णन एका श्लोकात केलं आहे. फार पूर्वीचा श्लोक आहे. शांतो दांत उदार चित्त इति यत् कीर्ती सुधांशुज्वला योधी नार्द निवारिणो क्षणयुतो वर्णाश्रमाचारवान. टीका भागवते विलिख्य सुगमं यो भाषिते प्राकृते संसारार्णव तारिणीं तरिमदात् नाथाय तस्मै नमः. सद्गुरुनाथ महाराज की. हे सर्व गुण असावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे शांती. नाथांची शांती भंग पावली नाही, महाराजांची शांती भंग पावली नाहीत. दांत म्हणजे इंद्रिय निग्रह. आता मी काही प्रत्येक गोष्टीवरती दृष्टांत देत नाही, समजणे वाले को इशारा का. उदारता पाहिजे अंतःकरणात. मागितलं कोणी देऊन टाकलं, या हाताचं ह्या हाताला कळतं का म्हणे महाराज म्हणायचे. आणि मी देत नसून मला देण्याची बुद्धी ते देत आहे. कीर्ती सुधांशु ज्वला, ज्यांची कीर्ती उज्ज्वल आहे, चंद्राप्रमाणे धवल आहे असे. योधी नार्थ निवारिणो क्षणयुतो वर्णाश्रमाज. वर्णाश्रमाचं पालन म्हणजे आचरण, हे त्यांनी सोडलं नाही. दीन दलितांची दुःखे एका क्षणात नष्ट करण्याची ताकद ज्यांच्या अंगी होती ती नाथ महाराज. टीका भागवते विलिख्य सुगमाम यो भाषिते प्राकृते. टीका संस्कृत असलेलं भागवत हे मराठीत केलं, त्याचा अनुवाद केला. किती सोप्या भाषेत कळला. कशा करता केला? त्यांना उद्योग नव्हता म्हणून नाही, की सर्वसामान्य तळागाळाच्या लोकांपर्यंत भागवत कळावं म्हणून. पण हे त्यांनी केलेलं हरिपंडिताला आवडलं नाही, म्हणून काशीला जावं लागलं. एका बाजूला हरिपंडित बसले, एका बाजूला बसलेत महाराज नाथ महाराज. हरिपंडितांनी वाचावं आणि नाथाने मराठीत उत्तर द्यावं, आणि इथे त्याचा पराभव झाला हरिपंडिताचा. कारण ते मौलवी होते, ब्रह्मवृंद होते. ते म्हणायचे बहुत खूप बहुत खूप, अरे क्या बात आहे नाथ. संसारार्णवतारिणीं तरिमदात नाथाय तस्मै नमः. संसारातून तरुण जाण्यासाठी तरी जी दिली, जे नाम दिलं, म्हणून नाथांना आमचा नमस्कार असतो. असा नाथांचा अधिकार. ते म्हणाले नाम गोड श्रीरामाचे अमृत पिके झाले साचे. तौलनिक दृष्टिकोनातून मांडणी केली. नाम कोणाचं गोड? रामाचं नाव गोड. आपण सगळे रामनाम घेणारे आहोत. महाराजांच्या कुळातले म्हणा हरकत नाही आहे. अमृत फिके झाले. अमृत फिकं झालं म्हणजे काय? अमृत काही पृथ्वी तलावर मिळत नाही. अमृत प्राशन करण्यासाठी स्वर्गात जावं लागतं. हे अमृतपान तिथे आहे, म्हणून तिथे अमृतपान करणारे, म्हणून त्यांना अमृतान धस असं म्हणतात.
पृथ्वी तलावरती काय मिळतं अमृत माहीत नाही आणि त्याला काय म्हणतात हे आपण इथे आणायचं नाही. हो का उत्तम चांडाळ अधम खळा हुनी खळ. उत्तम असू दे, चांडाळ असू दे, अधम असू दे, खळा हुनी खळ, नक्षलवादी असू दे, आतंकवादी असू दे, भ्रष्टाचारी असू दे, असं म्हणतात. हो का उत्तम चांडाळ अधम खळा हुनी खळ. राम नाम जपता वाचे पवित्रपणे तोची. राम नाम ज्यांनी घेतलं मुखाने वाचेने घेतलं तो या जगतात पवित्र झाला. एका जनार्दनी नाम आणि मुक्ती सायुज्य निष्काम. असं हे नाम घेतल्यानंतर सायुज्यता मुक्ती मिळते. म्हणजे आपण जे म्हणतो सर्वकता समीपता स्वरूपता आणि शेवटची सायुज्यता. आता सायुज्यता मुक्ती मिळवायची असेल तर रामनाम घ्यावं. म्हणजे आता खरंच सगळं काही नको आहे भगवंता, सगळं मिळालं. मिळायचं होतं ते मिळालं, आता काय मिळवायचं. अशी ही सायुज्यता मुक्ती या रामनामाने मिळले. तौलनिक दृष्टिकोनातून जरा विचार केला आहे. 2 विचार करूया, मांडूया आणि आख्यानाकडे वळू. 9-10 सांगितलेत, आधी झालाय उशीर. किती वाजलेत? ठीक आहे तेवढं. गोकोटिदानं ग्रहणेषु काशी. गोकोटिदानं ग्रहणेषु काशी. प्रयाग गंगा युत कल्पवास. यज्ञायते मेरु सुवर्णदानम. आणि गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. म्हणजे नामस्मरणाची तुलना इतर कोणत्याही पुण्याबरोबर होऊ शकत नाही. नामाची तुलना. गोदान आहे, गोदान करायचं आहे. आणि गोदान करायचं कधी आहे, कधी याला महत्त्व आहे. हल्ली आजकाल सगळीकडे मी बघतो प्रत्येक पूजेला गोदान. अरे काय कमाल आहे. गोदान कसं करावं, कुठे करावं? सवत्सासहित गान करावं. ती चांगली गाय असली पाहिजे, वासरू असलं पाहिजे, दूध देणारी असली पाहिजे. आपल्याला नको असलेली गाय आपण देतो. आणि ते कधी करायचं? काशीला करायचं. काशीला ते सुद्धा ग्रहणकालीन करायचं. त्यांनी मिळणारं पुण्य हे श्रेष्ठ आहे. काशीला ग्रहण स्नान करावं म्हणून तीर्थक्षेत्री स्नान करतात. आपल्याकडे तीर्थक्षेत्री नाही, सगळे डबकीच आहेत आणि खाड्या आहेत. यांनी मिळणारं पुण्य श्रेष्ठ आहे. यज्ञायते मेरु सुवर्णदानम. यज्ञामध्ये सुवर्णदान करायचं आहे. बुवा आता सुवर्णदान बोलू नका, 84,000 झालं रोज. लोक सकाळी वाचतात तर पहिला सोन्याचा भाव किती. काय कमाल आहे. अरे सोन्यासारखा देह दिलेला आहे, सोन्याचा भाव काय घेऊन बसलात. अरे 2 ऑपरेशन झाली, 5-6.5 लाख रुपये गेले. मग सांगा सोन्याचा भाव काय आहे, या देहाचा भाव किती आहे. सुवर्णाचं दान केलं राजे लोकांनी केलं सत्ययुगामध्ये. त्यांनी मिळणारं पुण्यश्रेष्ठ. आपण सुद्धा करतो ना दान. कधी करतो? आपल्याकडे माऊंद असतं, माऊंद. आणि ते गुरुजी सांगतात 7 फुलं करा, 7 त्या पंटूच्या डोक्यावरनं टाकायचे. आपल्याकडे वाद कुठे घरात माहिती आहे, 16चं करायचं आहे, पण वाद कुठे होतो? अहो 1 ग्रॅममध्ये 7 करायची की 1 ग्रॅमची 7 करायची. म्हणजे सोहळ्याला महत्त्व आहे की सोन्याला महत्त्व आहे. आणि गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. म्हणून नामाची तुलना या जगतात कुठेही होत नाही. त्याने मिळणारं पुण्य श्रेष्ठ आहे. मग आता प्रश्न असा पडतो, बुवा नाम कसं करायचं? झोपून घेतलं चालेल, चालेल. बसून घेतलं तरी चालेल, कुठेही चालेल. म्हणून सुभाषितकार असं म्हणाले, न गंगा न गया न काशी न वेणी न च पुष्करम. जिह्वाग्रे वर्तते यस्य हरिरित्यक्षरद्वयम. न गंगा. लोक जातात गंगेवरती, तीर्थयात्रेला जातात. आपण तिकडे करू नामस्मरण, देवाचं दर्शन घेऊ. काही होत नाही. तिकडे गेल्यानंतर सगळ्या वस्तू बघत असतात. काय छान दिसतंय हो साडी, काय छान दिसतो नेहरू शर्ट.
अरे करायचं काय, सगळं मुंबईत मिळतं, पण तिकडे गेल्यानंतर खरेदी करायची इच्छा नाही. तिकडलं आहे ना, अरे तिकडलं कुठलं इथलंच आहे, स्टॅम्प मारला की इकडे. न गंगा न गया, प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. न काशी न वेणी न च पुष्करम, या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्त्व वेगळं आहे. पण जिव्हाग्रहे वर्तते यस्य हरिरित्यक्षरद्वयम, ज्याच्या जिव्हेवरती 2 हरी नावाची अक्षरं कोरली आहेत ती. आता ती काय अक्षरं बाहेरनं कोरायची नाहीत, अखंड नामस्मरण. हरी हे 2 अक्षरं कोरली, त्याचा अर्थ काय? देव म्हणतात अहम हरामी. याचा अर्थ काय? देव म्हणतात मी दुसऱ्याची दुःख दैन्य आपत्ती भय संकट याचं सगळं हरण करतो, म्हणून हरामी. अशी 2 अक्षरं रामनामाचे. राम ज्यांनी कोरलाय आपल्या, त्याला असंही या जगतामध्ये काहीही कमी पडत नाही. असं मंगलकारक असलेलं नाम, गोड असलेलं नाम एक कवीनी वर्णन केलं. मंगल नाम हे प्रभूचे, मंगल नाम हे प्रभूचे, गोड गोड वाटे वाटे, गोड गोड वाटे वाटे, गोड गोड. बरीच कडवी आहे. ताल मृदंग विना हा वाजे. नामाला हे काही आवश्यकता नाही आहे वाजवण्याची. पूर्वी कुठे होतं? असं हे नाम आहे, लक्षात ठेवा. बरं, हे नाम कुणी घेतलं? ज्यांनी ज्यांनी घेतलं ते खरे भाग्यवान ठरले. तेवढा श्लोक सांगतो, जुन्या पठडीतला श्लोक. जे मिळालं आमच्या गुरुकडनं मिळालं. आमचे गुरु म्हणजे वासुदेव शास्त्री प्रकाशकर यांच्याकडनं, वेदशास्त्र संपन्न. आज 95 वर्षे 96 लागणार आहे आता. त्यांनी त्यावेळेला दिला आम्हाला 40 वर्षापूर्वी. काय श्लोक आहे तो? बघा कसा अलंकारिक श्लोक आहे. आणि हा श्लोक लिहिला कुणी तेही सांगतो तुम्हाला, कारण पुढच्या पिढीला कळत नाही कोणी लिहिला आहे. हा लिहिला आहे श्लोक यशवंत बुवा कवीश्वर. आलं का लक्षात? आता नाही आहेत ते आपल्या, त्यांना आयुष्य 57 वर्षे 57 मिळालं. काय श्लोक लिहिला आहे बघा. किती अलंकारिक भाषेत. मराठीतले अलंकार सगळेजण विसरलेत. फक्त एकच अलंकार सगळ्यांना माहिती आहे, तो शार्दूल विक्रीडी. तो शेवटी असतो ना, लग्नात टाकतात ना, ते बरोबर सावधान होतात. श्लोक असा आहे बघा कसा. आदित्यान्वय सागरे दशरथा, आदित्यान्वय सागरे दशरथा, स्वाती जलात संभवम, कौसल्या जठराग्नि शक्ती पुटके, श्रीराम मुक्ताफलम, तन्नीलम हृदये हरेण भीतं, सम्यक् घृतं निर्मलं, तच्चित्रं स्मरणेन शंकर समं, प्राप्नोति भाग्यजना. सद्गुरुनाथ महाराज. श्लोकाचा अर्थ सरळ सांगतो. आदित्यान्वय सागरे. आदित्य म्हणजे सूर्यवंशकुळ फार मोठा आहे. अनेक राजे होऊन गेले. सागरामध्ये अनेक राजे झाले, पण कोण श्रेष्ठ ठरला? आदित्यान्वय सागरे दशरथा, दशरथ राजा. की ज्या कुळामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. आणि पुढे असं म्हटलंय दशरथा स्वाती जलात संभवम. पूर्वीचं संस्कृत आणि आत्ताचं संस्कृतचा काय फरक आहे ते सांगतो मी तुम्हाला. पूर्वी हे सगळे श्लोक लिहिले गेले ते समासयुक्त आहेत, लक्षात ठेवा. तो तुम्हाला अर्थ लावायचा असतो. आणि आताचे श्लोक सरळ दिलेले आहेत, एवढाच फक्त फरक आहे. म्हणजे समासयुक्त ज्यांनी समासाचा अभ्यास केला असेल संस्कृतचा, त्याला ते लावता येतात. दशरथा स्वाती जलात. दशरथ राजाला एवढंच सांगणार आहे, या गादीला महत्त्व आहे, या गादीच्या खाली सांगू नये असं म्हणतात. दशरथा स्वाती जलात संभवम. दशरथ राजाला स्वाती नक्षत्रातलं पाणी सांगितलंय. उपमा काय दिले बघा.
स्वाती जला संभवम कौसल्या. संभव कुठे झाला? कौसल्या. जठराग्नी शुक्तिपुटके. शुक्तिपुटके म्हणजे शिंपला, लक्षात ठेवा. शुक्तिपुटक म्हणजे कौसल्याचं जे आहे उदर त्याला शुक्तिपुटके असं म्हटलं आहे, म्हणजे शिंपला. आणि त्याच्यामध्ये श्रीराम मुक्ताफलम हे मौतिकाचं फळ ज्याच्यामध्ये आलं ते रामन. असं हे रामनाम कुणी घेतलं? ते सर्वजण भाग्यवान ठरले. तन्नीलम हृदये हरेण निहितम सम्यक घृतम निर्मलम. शुद्ध तुपासारखं इतकं निर्मळ असलेलं ज्यांनी आपल्या कंठात धारण केलं किंवा ज्यांनी आपल्या मुखात धारण केलं आणि लोकांना दाखवून दिलं की या जगतामध्ये श्रेष्ठ काय असेल तर श्रीराम जय राम जय जय राम असे आमचे स्वामी ब्रह्मचैतन्य स्वामी. आणि पहिले म्हणजे भगवान शंकरांनी अखंड रामनामाचा जप केला. असं पावन असलेलं ज्यांनी घेतलं, नाम घेतलं ते खरे भाग्यवान ठरले. नामे पावन पावन, नामे पावन पावन, अवघे तरले सर्वजन, अवघे तरले सर्वजन, नामे पावन पावन, नामे पावन. असं नामस्मरण घेतले ज्यांनी आपल्या कंठात धारण केलं, ज्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार अपरंपार जी सुरुवात आहे लिंगोपंतांपासून आहे, ती सुरुवात आहे नव्हे रुद्रपंतापासून आहे. अनेक वर्ष घराण्यामध्ये सेवा चालू असते. ही सेवा कसली तर अखंड भगवत नामस्मरण. राम काय म्हणजे उपासकानाम ब्रह्मणो रूपकल्पना असं म्हटलं आहे. 5 रूपं भगवंतांनी या जगतात नटलेली आहेत, बाकी सगळी त्याची पुढे आलेली आहेत. म्हणून ते नाम धारण केलं. म्हणून ते नाम कुणी घेतलं, काय घेतलं आणि काय प्रसंग घडला हे आपण आख्यानात बघूया. कारण 9:10ची वेळ दिली, 8:50 झालेले आहेत. मूळ अभंगामध्ये वेळ नाम गोड श्रीरामाने, अमृत पिके झाले साचे, अमृत पिके झाले साचे, नाम गोड श्रीराम. नाम गोड श्रीरामाने, नाम गोड. एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी मुक्ती जायो जनी काम, नाम गोड श्रीरामाने, नाम गोड श्रीरामाने, श्रीरामाने. एक मिनिट भजन करूया आपण. आज काय माळ नाही ना? हो आज माळ नाही ना? माळ नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. गंगा तिरी वसे जे मान गंगा तिरी वसे जे गोंदाव जे ग्राम मान गंगा तिरी वसे जे गोंदाव जे ग्राम ग्राम गोंदाव रे ग्राम ग्राम गोंदाव ग्राम लिंगोपंत कुलकर्णी ते लिंगोपंत कुलकर्णी ते राहे तेच ब्राह्मण बाया त्याचे राजा बाई वाटे दिनाची सातारा जिल्ह्यामध्ये माण तालुका आणि या माण तालुक्यामध्ये गोंदावले ग्राम आहे. आजही आहे, पूर्वीही होतं आणि उद्याही राहणार आहे. अशा या गावामध्ये लिंगोपंत कुलकर्णी सज्जन सद्ग्रस्त अखंड नामस्मरण पांडुरंगाचं सेवावृत्तीने चालणारे असे लिंगोपंत कुलकर्णी आणि समविचाराची समआचाराची धर्मपत्नी राधाबाई अशी त्यांना लाभलेली होती. दीन लोकांना ती आपली आई वाटायची, गरिबांना ती आई. होते कुलकर्णी परी होते कुलकर्णी परी सेवा वृत्ती सदैव चित्तात. सेवा जी सेवा म्हणून चालेल, कुठलाही अभिमान नाही, गर्व नाही, काही नाही, कशाची अपेक्षा नाही. काय कमी होतं का? यास्तव ऐश्वर्य बहु यास्तव ऐश्वर्य बहु नांदे त्यांच्या सदैव गेहात. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. सेवावृत्ती कुलकर्णी पद आहे, लक्षात ठेवा. पूर्वी सगळी होती, कुलकर्णी होती, खोत होते, फौजदारकी होती, पाटीलकी होती, याची सगळी संख्या आता काढून टाकली. पण सेवावृत्तीने कुलकर्णी वृत्ती त्यांची पंढरीच्या वारीला. पंढरीच्या वारीला नित्यनेम असा तारी व्याप तुझ्या सारीला. हे मोठा नित्यनेम वारीला जायचे. नित्यनेम असा
दुधक भरपूर होतं. गाई म्हशींची मोठी खिल्लारं होती. इतकी श्रीमंत होती, पण श्रीमंतामध्ये ही भक्ती वृत्ती टिकेल की नाही सांगता येत नाही, पण त्याच्या विरुद्धच होते बघा. आला गेला पै पाहुणा. अहो जेवायला बसायच्या वेळेला 5-50 माणसं असल्याशिवाय जेवत नव्हतं. आपण काय करतो, त्याला जेवून घेऊया, भांडी घासून ठेवूया, म्हणजे आमचं जेवण झालं आहे. अवधूत चिंतनश्री. त्यांच्या दिमागेला एवढी म्हण काही कमी नव्हती होत. आणि ते सारखे म्हणायचे, वारकरी पंढरी जा. नित्यनेम होता वारी करायची. पण ही घोडी माझी पंढरीला कधी जाईल हो सांगता येत नाही. थकलेले होते. सारखं म्हणायचे. असे निघाले. म्हणजे त्यांच्या मनात होतं की सारखं या पंढरीला मी जाईन की नाही. आता हे वय झालेले सारखे मनात विचार करायचे असे. आणि एक दिवशी स्वप्नामध्ये स्वप्नी देई प्रत्यक्ष पांडुरंग. स्वप्नी देई हो स्वप्नी देई प्रत्यक्ष पांडुरंग. स्वप्नी देई हो दर्शन. तुझ्या पितरी मज दिलय अंतरंग. तुझ्या पूर्वजी मज दिले अंतरंग. सृष्टी होऊन मी याच वास्तव्या. सृष्टी होऊन सानंददा पळात. मूर्ती रूपे सानंददा पळात. भगवंतानी स्वप्नामध्ये लिंगोपंतांना दर्शन दिलं. काय दर्शन दिलं. अर्ध्या रात्री निद्रिस्त सर्वजण. सगळे झोपलेले होते, स्वप्नात होते. आणि स्वप्नामध्ये दर्शन दिलं. अरे मी तुझ्या मळ्यात आलोय, तू त्याचा तपास कर. मनात विचार करता पांडुरंग आपल्या मनात आले. आणि स्वप्नातलं मग काय केलं. हे स्वप्न खरं आहे. पहाटेची स्वप्न सर खरी असतात म्हणून सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं. जमवुनी ग्रामीचे जन. जमवुनी ग्रामीचे जन. ओ जमवुनी ग्रामीचे जन. त्यासी सांगोर देव आला. देव आला. देव आला. देव आला. जाऊ दया शोधण्याला. जाऊ दया शोधण्या. जाऊ सगळ्या लोकांना बोलवलं. ज्यांना म्हणती हे कसे. सगळे म्हणायला लागले कसं काय. वेदही सांगत नाही आणि पुराणही सांगत नाही, मग हे आले कसे. म्हणून सगळ्यांनी एकत्र आले गावातले लोक सगळेजण. लिंगोपंत बरोबर आहेत. बहुत श्रमासे काढली ती माती खणून काढली. सावकाश करा रे. खणताना एखाद्या वेळा पहाड किंवा कुऱ्हाड लागेल. भगवंताने तिथे गेल्यानंतर भूवरती उभे असताना देवाला विचारलं, देवा कुठे आहेस. देव म्हणाले आहे तिथे. असं आहे, देव कुठे नाही आहे, सर्वत्र आहे. जिथे उभे होते तिथेच देव होते. ती माती खणून काढली आणि आतमध्ये मूर्ती. काय हो झाले.
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखमाईच्या पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सहज आठवलं, डोळ्यातून पाणी आले, अश्रुधारा आल्या की भगवंता इथे खाली आहे. म्हणून मूर्ती तई पाहुनी झाला विठ्ठल नामाचा गजर. पंढरीनाथ महाराज ती मूर्ती काढली बाहेर, वाजत गाजत निघाले. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय. असा गजर करत 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 त्या मूर्ती आपल्या घरात आणल्या, त्याची स्थापना केली. आणि त्या स्थापना केल्यानंतर फुलं उधळली गेली, अन्नदान झालं. जेवढं म्हणून काय करता येईल तेवढं लिंगोपंतांनी केलं. सगळेजण आपापल्या म्हणजे दर्शन घेण्यासाठी इतकी ती जिथे खड्डा खणला होता तिथे पाणी लागलं म्हणून ती विहीर बांधली. त्याला विठोबाची विहीर असं म्हणतात, आजही त्या ठिकाणी आहे. नव्हे नाही तेवढंच नाही, विठोबाचा मळा जो आहे त्या मळ्यात नाना तऱ्हाची फुलं आहेत. काय भगवंताची कृपा होती हो लिंगोपंतांवरती. राधाबाईंनी तर नमस केला आणि राधाबाईंना जो मुलगा झाला त्याचं नाव होतं रावजी. पहिल्यापासून विरक्त, विरक्तीत काढलं, कशाचीच नाही, प्रपंचाची आवड नाही. लग्न झालं काही दिवसांनी. नारायण कलेडोनचे होते, नारायण त्यांच्या मुलीबरोबर लग्न झालं. तिचं नाव होतं गीता. गीता प्रगटे. गीता शिकवी युवती धर्माला. या जगातल्या युवती धर्माला गीता शिकवण्यासाठी जन्म झाला होता. आणि अशा या स्त्रीशी नुसतं शब्दाने नव्हे तर आचार प्रभवे हेच खरे वर्म जे होतं. स्वतः सांभाळलं, स्वतःला शिकवलं लोकांना. अशा गीता बरोबर रावजींचं लग्न झालं. रावजी विरक्त होते. स्नान संध्या जपजाप्य हे एवढंच, तीर्थयात्रा. बरं लग्न झालं आहे म्हणून तेही विरक्त, तिथेही लक्ष नाही. असं दोघांचं झालेलं आहे. तो ती वेळ आली, अशी ती वेळ आली की सर्वांना कळलं. त्याच्या अगोदर भजन पूजन चाललेले होते. हां हां, एक सर्वांनी लक्षात ठेवा, फुलं गोळा करतायत. कुणी फुलं खाली टाकू नका, पाहिजे तुडवली जातात म्हणून. सर्वश्रीची गंगा, सर्वश्रीची गंगा पातरी उद्धार या भूवरती. ती गंगा पडते. ती गंगा जन्मोत्सवी अवतरली गोंदवली त्या ग्रामी. रामा रामा राम हरे हरे रामा 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 सीतापदे रामा रामा रामा. असे जन्माला आले ते गणेश अवतरले या ठिकाणी. हरिनामाला सुद्धा वाटे सगुण रूप धारण करावं ते हे ब्रह्मचैतन्य महाराज. म्हणून आपण फुलांचे उदाहरण करायचे. फुलं घ्यायला येत आहेत बघा. कुठे गेले देशपांडे? कुठे घ्या ना, गोळा करायला. फुलं उधळायची म्हणून सांगितलं. घ्या घ्या.
पंढरीनाथ महाराज की. फुलांची उधळण झाली. आता इथे फुलं खाली गाड्या टाकायची, कचराही होतो आणि पायदळी तुडवली जातात, म्हणून ते गोळा करतायत सर्वांनी त्याच्यात. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय. कारण पंढरीचे भक्त असल्यामुळे पांडुरंगाचे ते भजन झालं आणि ते चालू होतं त्याच वेळेलाच जन्म झाला. आता असं आहे, एवढ्या गावातल्या सुवासिनी सगळ्या जमलेल्या आहेत आणि तो सोहळा त्यांच्या गोंदवल्यात चालला आहे. गीताबाईंनी आपल्या बाळाला मांडीवरती घेतला आहे. आता नाणी होईल आणि त्याच्यानंतर पाळणा होईल. तुम्ही म्हणाले ना काय घेत नाही ना, पाळण्या मांडीवर घेत नाही ना. राजा गणपतीत पावन सीतारा, रघुपती राघव राजा राम पावन, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा, 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन तारा, रघुपती राघव राजा पतित पावन सीतारा. आता तू काय पाळणा म्हणायला आलीस? ए तू पाळणा म्हणाला, मी पण म्हणतोय. मग घे तू, घे 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 तू आले काय. तू पण म्हणणं, तू नाणी नाणी म्हणणार ना, मी दुसरी म्हणणार. नाही मी नाही म्हणत, मी पण नाही म्हणत. मी नाणी म्हणणार नाही. काळी एक घे, काळी एक घे ना, एक काळी एक घे ना. चला सख्यानो चला ग बाई बाई, चला सख्यानो चला, चला सख्यानो चला ग बाई बाई, चला सख्यानो चला. भाऊ घालूया भाऊ घालूया सद्गुणी बाळाला, भाऊ घालूया भाऊ घालूया सद्गुणी बाळाला. चला सख्यानो चला ग बाई बाई, चला सख्यानो चला, चला सख्यानो चला ग बाई बाई, चला सख्यानो चला.
आता नाणी जरी मी म्हटली तरी आपल्याला आपल्या पद्धतीने म्हटली पाहिजे. गीताईने अंकी घेऊन तेल लावले बाळाला, सुगंधी निर्मळ जलाने नाव घातले बाळाला. स्नानासाठी पुण्य नद्यांचे अति पावन जल आणण्याला, पाठविलेले सुजन अति त्वरे घेऊन येते उदकाला. गंगा यमुना सरयू सरस्वती सिंधू नर्मदा तीर्थ जला, मिळवून स्नानो लकी अति पावन झाली ती माता तनयाला, झाली ती माता तनयाला, झाली ती माता तनयाला. बाळा जो जो रे किती हाससी बा गोड गोड लढीवाळा, तुझनी जन एका बाळा. किती हाससी बा गोड गोड लढीवाळा, तुझनी जन एका बाळा. अपरात्रीचा समय जाहला बाई, तरी वेडा
तुकारामनाथ महाराज की जय. पाळण्यात घालून घेत झालेलं आहे. सर्वांनी एकेदा म्हणा, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. नाव गणपती ठेवलं आहे हे सांगायला पाहिजे ना कानामध्ये. आता तिथे त्या ठिकाणी करतात, आता मी काय बघायला गेलो नाही. सर्व जनता जनार्दन आलेली आहे. स्त्रियांच्या ओट्या भरलेल्या आहेत सुहासिनीच्या कडा नारळाने. एवढी श्रीमंती घरात असताना विचार करा. आणि हे सगळं काय आहे तर अखंड भगवत नामस्मरण. ज्यांच्या घरात पांडुरंगाचंच आलेलं आहे, पण पुढे पांडुरंग आणि राम काही वेगळा नाही आहे. आणि पुढे त्याची अशी गती झाली की श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम हाच मंत्र सर्वांनी घेतला. आणि मंत्र तारक आहे, लक्षात ठेवा. असं हे भगवंताचं गोड नाम तुम्ही आम्हीसुद्धा रोज घेतलं पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ. अहो नव्हे, प्रत्येक काम करत असताना भगवंताचं नाव घ्यावं. म्हणून मूळ अभंगामध्ये आमचे भैरवी म्हणणार नाही आहे, फक्त नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड अमृत पिके झाले साचे, अमृत पिके झाले साचे, नाम गोड श्रीरामाचे, नाम गोड श्रीरामाचे. सर्वांनी आरतीला उभं राहायचंय. हे चिदान देवा तुझा विचार न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व तोडी. दलगे मुक्ती जन संपदा संत संग देई सदा, का म्हणे वासी सुखे घालावे आम्हा. जय जय आरती श्री गुरुराय. वाजवा ना, वाजवा ना. नमितो तव हरी माया, ही जीव हा भ्रम द्वैत पसारा, द्वैत पसारा वारुणी दिलेला अद्वैत सारा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव माया. परात्पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी, रथमुख स्थवित मंडविराणी. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो वपदि संहरि माया. प्रभु मंगल नामा, मंगल नामा, नाम रूपा तू अभिरामा. जय जय आरती गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव. पंढरात महाराज की, रघुपती राघव राजा राम. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी बसून घ्या. जानकी जीवन स्मरण जय जय राम. संस्थेचं हे 43वे वर्ष आहे उत्सवाचं. संस्था रजिस्टर झालेला आता
25 वर्ष पूर्ण होतील 2026मध्ये. पण उत्सवाचं 43वं वर्ष आहे आणि या 43व्या वर्षातला महाराजांच्या जन्मोत्सवाचं कीर्तन पुष्प अर्पण करण्याची सेवा श्री सरपोतदार बुवांनी आज या ठिकाणी हे कीर्तन पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण केलं आहे. अमृत योग आहे अशासाठी की सरपोतदार बुवांचंही अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि हा एक योगायोग आहे आणि यासाठी म्हणून मुद्दाम ही आजची सेवा आम्ही त्यांना दिली आहे. बुवा सर्व परिचित आहेत डोंबिवलीकरांना. अत्यंत निस्वार्थ भावाने आपल्या संस्थेत आणि इतरत्रही आयुष्यभर कीर्तन सेवा त्यांनी केलेलीच आहे. कधीही बोलवा बुवा तयार असतात. सेवेसाठी बुवांनी कधी कुणाला नाही म्हटलं नाही. आणि आजही आम्ही विनंती केल्यानंतर ते इथे आले. त्यांनी ते पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण केलं. यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराजांचा प्रसाद म्हणून त्यांचा सत्कार करण्याची मी बंडोपंतांना विनंती करतो. पुढून या. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. बुवांना उदंड आयुष्य लाभो आणि श्री महाराजांचा कृपा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर आहे आणि तो सतत वृद्धिंगत होत राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्याच वेळेला बुवांचे सुपुत्र त्यांनाही महाराजांचा प्रसाद. आणि सुधीर बर्वे, आत्ता मला माहिती कळली हे बर्वे काकांचे बंधू आहेत आणि त्यांचा योग आज आपल्या इथे प्रथम आला आहे, उत्तरोत्तर येत राहील.